हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण डिस्कशन करत होतो, जे मुलं नवीन पाहत आहेत किंवा ज्यांनी ह्या व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहिला त्यांच्यासाठी सांगतो, हे लेक्चर नंबर 9 आहे युनिट्स अँड मेजरमेंट वरती. आपण मेजॉरिटी टाइम न्यूमेरिकल साठी स्पेंड करणार आहोत. त्यातल्या त्यात आपण थिअरॉटिकली पण वीक डिस्कशन केलं नाही. एकदम स्ट्रॉंग लेवलला 30 मिनिटचे किंवा 30 to 40 मिनिटचे टोटल 5 लेक्चर आपण युनिट्स अँड डायमेन्शन किंवा युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टर वरती दिलेले आहेत. अशाच प्रकारे छान छान चॅप्टरचं आपण पुढेही डिस्कशन करणार आहोत. खूप सारे चॅप्टर आपले आहेत ज्यामध्ये की आपण आणखीन बेस्ट लेवल किंवा आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. न्यूमेरिकलची प्रॅक्टिस सध्या चालू आहे आपली, ठीक आहे. हा लेक्चर 9 नंबर आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर जशी आपण इथं बोर्डवरती न्यूमेरिकल दाखवला की पॉज करणं, त्याला आधी बघणं, सॉल्व्ह करता येते का हे ट्राय करणं, गिव्हन डेटा काढणं, फॉर्म्युला कोणता यूज करू शकतो, कन्सेप्ट कोणता यूज करू शकतो, हे लिहिणे म्हणजे पाहणे की बाबा आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत का. मग त्यानंतर जेव्हा मी सॉल्व्ह करेन तेव्हा चेक करायचं की हा आपण बरोबर करतो आणि नेक्स्ट मूव चालू करायची, जेणेकरून तुम्ही तुमचा माइंड यूज करसाल. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही असे व्हिडिओ 1000 जरी बघितले किंवा असे न्यूमेरिकल 1000 न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना एखाद्याला जर बघितलं तर तुम्हाला काहीच त्याचा फायदा होणार नाही. तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करावं लागेल, तुम्हाला स्वतःला पेन आणि पेपर घेऊन बसावं लागेल, तर कुठं सोल्युशन भेटतं, नाहीतर भेटणार नाही. मग असं होईल जैसे होते तैसेच राहिले, ठीक आहे. मग आपण जो आपल्या क्वेश्चन कडे, क्वेश्चन नंबर 39 पाशी होतो आपण. तर क्वेश्चन आता आहे 40. तुम्हाला बोर्ड वरती क्वेश्चन दिसत असेल बघा, क्वेश्चन नंबर 40, ठीक आहे. तर आता प्रश्न काय बघा, द रेजिस्टन्स ऑफ मेटल इज गिव्हन बाय. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित असतो, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. तर R इज इक्वल टू V बाय, वेअर V इज पोटेन्शियल डिफरन्स, I इज current. In a circuit, the potential difference across the resistance is 8 plus or minus 0.5 volt. Okay, and the current I is equal to 4 plus or minus 0.2 ampere. ठीक आहे. म्हणजे दोघांची युनिट व्होल्ट, या दोघांची युनिट एम्पियर आहे, ठीक आहे. ही मीन व्हॅल्यू आहे आणि ही मीन ऍब्सोल्यूट एरर वाली व्हॅल्यू आहे. जर मी बोललेले शब्द जर आठवत नसतील तर एकतर तुमच्या नोट्स, शॉर्ट नोट्स ओपन करा, त्यामध्ये पहा, नाहीतर आपलं लेक्चर 4 किंवा 5 नंबरचं लेक्चर तुम्ही पाहू शकता, जे की एरर रिलेटेड आहे. नेक्स्ट पॉइंट काय म्हणतंय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स विथ पर्सेंटेज एरर. सर्वात पहिलं रेजिस्टन्सच्या फॉर्म्युलाचा वापर केला, V बाय I. तर V किती आहे, 8 आहे, I किती आहे, 4 आहे. तर रेजिस्टन्सची मीन वाली व्हॅल्यू आली 2 ओहम. आता आपल्याला काढायचे पर्सेंटेज एरर. तर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला डेल्टा R बाय R इंटू 100 इज इक्वल टू, सर रिलेटिव्ह एरर का घेतला, रिलेटिव्ह एररला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज भेटतं. रिलेटिव्ह एररच का घेतला, यामध्ये 2 रिझन, एक तर पर्सेंटेज एरर काढायचे म्हणून, आणि दुसरं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर असेल तर आपल्याला रिलेटिव्ह एररच ऍड करावा लागतो. इक्वेशन काय येणार, डेल्टा V बाय V इंटू 100 प्लस डेल्टा I बाय I इंटू 100, ठीक आहे. व्हॅल्यू पुट करायचे, डेल्टा R बाय R चा पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा V 0.5 इंटू 100 डिवाइडेड बाय कोण आलं 8 प्लस 0.2 डेल्टा I इंटू 100 डिवाइडेड बाय काय ठेवला आपण 4, ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला, तर काय येतं इथं 50 बाय 8 6 48, ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6% पकडू, प्लस इथं किती बनेल बरं, तर 20 बनेल सर, ठीक आहे. म्हणजे 4 पंचे 20,
5%, 6 5 11, अप्रॉक्सिमेटली 11% चा एरर असायला पाहिजे. ओके फाइन, आय ऑप्शन. तर फायनल आर ला मी लिहिणार कसं, तर त्याची व्हॅल्यू 2 ओहम प्लस ऑर मायनस 11 पॉइंट, एक्झॅक्ट आन्सर आहे 11.25% ओहम. ठीक आहे, तर रेजिस्टन्स आपण लिहिला. ही मेथड झाली लिहिण्याची. फायनली आपण लिहितो कसं, तर मीन व्हॅल्यू प्लस ऑर मायनस मीन ऍब्सोल्यूट एरर, परंतु त्यांनी पर्सेंटेज मध्ये लिहा बोललं म्हणून आपण त्या पद्धतीने चेंज केलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही, सिंपल होता क्वेश्चन, फॉर्म्युला टफ नव्हता, वेगळं काही शिकण्यासारखं यामध्ये आपल्याला भेटलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द मास ऑफ द लिक्विड फ्लोइंग, व्हेरी गुड, छान क्वेश्चन. मास ऑफ द लिक्विड फ्लोइंग पर सेकंड पर युनिट एरिया, म्हणजे मास, ठीक आहे, डिवाइडेड बाय पर सेकंड म्हणजे टाइम पर युनिट एरिया, म्हणजे ही क्वांटिटी आहे टोटल. तर सांगा बरं याचं युनिट काय बनेल, केजी पर टाइमचं सेकंड आणि एरियाचं मीटर स्क्वेअर, म्हणजे केजी पर मीटर स्क्वेअर सेकंद आलं. ठीक आहे, बघा लक्षात असू दे. ठीक, छान आहे क्वेश्चन, छान आहे. मग पुढे काय म्हणते बघा, आणि नंतर क्रॉस सेक्शन ऑफ द ट्यूब इज प्रोपोर्शनल टू p टू द पॉवर x अँड v टू द पॉवर y, म्हणजे ही जी क्वांटिटी आहे हिला मी x आणि y ऑलरेडी आहे, तर मी याला काय नाव देतो, एक्झाम्पल. ठीक आहे, याला आपण काय नाव देऊ, z देऊ. ठीक आहे, तर z इज इक्वल टू kg पर मीटर स्क्वेअर सेकंद आहे. मग z जो आहे इज डिपेंडंट ऑन p टू द पॉवर x आणि v टू द पॉवर y म्हणतात, दोनच क्वांटिटीवर डिपेंड करते. त्यामुळे तेवढा काही टफ राहणार नाही, फक्त एवढंच आहे की z व्हॅल्यू काय आहे ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग मी म्हणलं की प्रोपोर्शनॅलिटी उडवला, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट डायमेन्शन लेस राहणार, मग मी इथं z चे युनिट पुट केलं, केजी पर मीटर स्क्वेअर सेकंड मला पाहिजे. ठीक आहे, केजी कोण देऊ शकतं, ठीक आहे सर, समजून घ्यावं लागेल आपल्याला क्वेश्चनला. म्हणजे काय, तर केजी कोण देऊ शकतं म्हणलं, पी देऊ शकतो का व्ही, आपल्याला पी कोण आहे व्ही कोण आहे माहित नाही. वेअर पी इज प्रेशर डिफरन्स अँड व्ही इज द वेलॉसिटी. मग आता पी जर प्रेशर असेल तर आपण आधी त्याचं युनिट लिहू, पी प्रेशर, फोर्स बाय एरिया असतं, म्हणजे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे फोर्स झालं, डिवाइडेड बाय एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. म्हणजे असं जायचं, स्वतःला ना मॉडिफाय करत राहा, तीच रट्टाळ मेथड वापरू नका दरवेळेस. ठीक आहे, तीच कॉपी कॅट वाली मेथड वापरू नका, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. 1 मीटर कॅन्सल, व्ही कोण आहे, वेलॉसिटी, तर त्याचं युनिट मीटर पर सेकंड. तर आपल्याला z फाइंड आउट करायचे, तर z इज इक्वल टू p टू द पॉवर x आणि v टू द पॉवर y. z चं युनिट पुट केलं मी, केजी पर मीटर स्क्वेअर सेकंड. ठीक आहे, तुम्ही म्हणताल असं लिहून काय प्रूव्ह करायचे सर, तर रे राजा लिहून हे सांगतोय मी की केजी मला न्यूमरेटरला पाहिजे. ठीक आहे, सर्वात पहिली प्रायोरिटी मी मासला दिली. मग आपण पी प्रेशर आणि व्ही वेलॉसिटी दोघांकडे पाहिलं, कोणाकडे केजी आहे तर पी कडे आहे. केजीचा पॉवर इथं किती आहे, 1, आपल्याला किती पाहिजे 1, म्हणजे सरळ सरळचा अर्थ होतो की पी चा पॉवर म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला घ्यायची 1. मग तुम्ही जर तिथं पी चा पॉवर 1 च्या जागी जर युनिट ठेवलं डायरेक्ट, तर काय भेटेल तुम्हाला, केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे सर, आता थोडं मॅच करते बरं का, फक्त पी वरून थोडं मॅच करते. म्हणजे आपल्याला 2 मीटर पाहिजे परंतु त्यांच्याकडे 1 आहे, आपल्याला 1 सेकंड पाहिजे पण त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे 2 सेकंद आहे. मग सर आता जर याला ऍडजस्ट करायचं असेल तर वेलॉसिटीचं कॉन्ट्रीब्युशन किती असायला पाहिजे, त्याचं युनिट येतं मीटर पर सेकंद. मी डायरेक्ट इथं मीटर पर सेकंद म्हणजे v चा पॉवर y, त्याची व्हॅल्यू 1 घेतली, x तर 1च आहे, y ची व्हॅल्यू 1च घेतली, तर सांगा जमेल का, मीटर कॅन्सल, सेकंद क्यूब येते. पण जर मी याला उलट लिहिलं, सेकंड पर मीटर म्हणजे याची y ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह घेतली तर सांगा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे याचा अर्थ काय आला, तर x ची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे, y ची व्हॅल्यू -1 म्हणजे x इज इक्वल टू काय यायला पाहिजे, -y. ठीक आहे, किंवा y इज इक्वल टू -x असं म्हणलं तरी चालतंय, दोन्हीपैकी कोणतंही चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. तर आता बघा या प्रकारे सॉल्व्ह केलं आपण. दुसरी मेथड आहे
सॉल्व्ह ही करू शकतो, ठीक आहे. परंतु ही मेथड जमली तर ही सॉल्व्ह करायची, टाइम कमी लागतो ना. किती स्टेप लागले मला, तर 1 2 स्टेप मध्ये आपलं काम झालं, ठीक आहे. या चॅप्टर मध्ये आपण एवढे छान छान न्यूमेरिकल पाहिले आतापर्यंत, जेणेकरून प्रत्येक टाइपच्या न्यूमेरिकलला आपण टाइम दिलेला आहे. आणि मिक्स्ड टाइप आहेत ना, तर मिक्स म्हणजे कोणता क्वेश्चन कधी येईल सरप्राईज माहितच नाही. जेणेकरून तुम्हाला आधी बोललो की आपल्या माइंडची ग्रोथ प्रॉपरली होईल, म्हणजे रिगार्डिंग द टाइप ऑफ न्यूमेरिकल. मग नेक्स्ट काय म्हणतं बघा की क्वेश्चन नंबर 42, a physical quantity x is equal to काय म्हणते ab square by under root c. Okay, fine. Calculate the percentage error in the measuring x when the percentage error in the measuring of a b c are 4, 2 and 3%. percentage error जो आहे काय म्हणलं मी, पर्सेंटेज एरर कोणामध्ये, ए मध्ये, तर तो दिलेला आहे आपल्याला 4%, ओके. बी मध्ये दिलेला आहे आपल्याला 2% आणि सी मध्ये दिलेला आहे आपल्याला 3%. तुम्हाला माहित आहे पर्सेंटेज एरर इन डेल्टा एक्स बाय एक्स इंटू 100 इज इक्वल टू काय येईल सांगा बरं. सर सिंपल लॉजिक आहे, ए चा पॉवर 1 आहे म्हणजे 1 इंटू डेल्टा ए बाय ए इंटू 100 म्हणजे ए चा पर्सेंटेज एरर 4% प्लस बी चा पॉवर किती आहे 2, तर 2 समोर येणार आणि डेल्टा बी बाय बी इंटू 100 म्हणजे बी चा पर्सेंटेज एरर, तर तो आला 2% प्लस आपण म्हणलं की सी रूट मध्ये म्हणजे त्याचा पॉवर हाफ आहे. सर वरती घेतल्यावर मायनस हाफ येते, मग इथं मी मायनस हाफ घेऊ का, नाही, एरर आपण सबट्रॅक्ट करत नाही, हाफ येऊ द्या. सी चा एरर किती आहे, तर 3% आहे. सांगा किती आलं, 4 आणि 4 8, 3/2 म्हणजे किती 1.5, तर 8 प्लस 1.5 म्हणजे 9.5% इज द एरर इन एक्स क्वांटिटी, जो की फॉर्म्युला आहे 9.5. तुम्हाला ऑप्शन मध्ये आन्सर भेटला असेल बघा, ठीक आहे. आता थोडा आपण स्पीड वाढवू शकतो, का बरं, कारण आपल्याकडे या टाइपचे क्वेश्चन झाले, इनफ झाले या टाइपचे क्वेश्चन, म्हणजे तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता थोडे हायर लेवलच्या क्वेश्चन कडे जाणार. तर काय म्हणते क्वेश्चन, मे बी हा नसेल पण नेक्स्ट डेफिनेटली असू शकतो. तर क्वेश्चन नंबर 43, द स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आपण म्हणतो त्याला ऑफ अ सर्क्युलर वायर ऑफ रेडियस r and resistance r and लेंथ L. तुम्ही बघू शकता स्मॉल r कॅपिटल R तुम्हाला दिसत असेल. गिवन बाय म्हणजे रो इज इक्वल टू फॉर्म्युला दिला आपल्याला पाय r स्क्वेअर कॅपिटल R डिवाइडेड बाय L. अशा प्रकारे एक सुंदर असा फॉर्म्युला दिलेला आहे. तुम्ही असं नका समजू की हा सर हा कुठला फॉर्म्युला, तर R इज इक्वल टू रो L बाय A, वायर सर्क्युलर आहे, क्रॉस सेक्शनल एरिया सर्क्युलर आहे म्हणून पाय R स्क्वेअर ठेवले फक्त, ठीक आहे. कन्फ्युज व्हायची काही गरज नाही याच्यामध्ये. नंतर काय म्हणते, गिवन स्मॉल r इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिलेले बघा. अशा क्वेश्चन मध्ये ना कॅल्क्युलेशन्स शिकायला भेटतात. मी तर असे क्वेश्चन खूप छान प्रिफर करतो, म्हणजे मी स्वतः सॉल्व्ह करताना ना मला असे क्वेश्चन आवडतात. आपलं कॅल्क्युलेशन चुकलं ना तर मला असं वाटतं की यार काय म्हणजे एक साधं कॅल्क्युलेशन जमणार आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ मला माझ्यावरती काम करायची गरज आहे. असं नाही की कॅल्क्युलेशन चुकलं म्हणजे मला येतच नाही, मी असाच आहे, मी डच आहे, मी लहानपणापासून असाच होतो, याला अर्थ नाही बघा. रडणाऱ्या लोकांसाठी ही दुनिया नाहीये, ठीक आहे. रडणाऱ्या बसणाऱ्या लोकांसाठी दुनिया नाहीये. चलत राहा, स्लो चला, फास्ट चला, पण चला. तुम्ही चलत राहिले की हळूहळू तुम्ही स्पीडवर काम करू शकता. तुम्ही बसले, तुम्ही म्हणले की नाही मला ना फिजिक्स जमत नाही, कोणतेही नीट जेई दोन्ही स्टुडंट असू द्या, फिजिक्स आहे तसा सब्जेक्ट, ठीक आहे. मग जमत नाही म्हणून बसलं की संपलं. बाकी 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग बनतील पण हा ऑलवेज वीक राहील, ठीक आहे. आणि फिजिक्स सोडून आपल्याला सिलेक्शन कुठल्याही एक्झामला होत नाही. पुढे काय म्हणले मग याच्यावरती, द पर्सेंटेज एरर इन रेजिस्टिव्हिटी. सांगा डेल्टा रो बाय रो, टोटल फॉर्म्युला लिहित बसत नाही हा, तुम्ही सांगू शकता डेल्टा रो बाय रो इज इक्वल टू काय येणार, डेल्टा पाय बाय पाय, नाही पाय कॉन्स्टंट आहे त्यात एरर नाही. r स्क्वेअरचं काय येणार 2 इंटू डेल्टा r बाय r. डेल्टा r म्हणजे कोण 0.02
डिवाइडेड बाय आर किती 0.24 into 100. तुम्ही म्हणता सर 100 का बरं, पर्सेंटेज एरर विचारलंय ना, त्यामुळे 100 मल्टिप्लाय केलं. त्यानंतर प्लस हा आर आहे, कॅपिटल आर आहे, तर काय येणार बरं, डेल्टा आर. आता याचा स्क्वेअर वगैरे काहीच नाहीये. डेल्टा आर किती 1 into 100, पर्सेंटेज वाला 100 बरं का, डिवाइडेड बाय आर कॅपिटल आर 30. ठीक आहे. प्लस नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ, एल. ठीक आहे. एल चा आपण स्क्वेअर वगैरे काही नाही, एल डिनॉमिनेटरला म्हणून आपण निगेटिव्ह वगैरे काही घेणार नाही. डेल्टा एल बाय एल. डेल्टा एल किती 0.01 into 100 पर्सेंटेज वाला डिवाइडेड बाय 4.8. ठीक आहे. सॉल्व करणं हे एक कलाच आहे समजा. ठीक आहे. इथून आपण म्हणलं की 2 डेसिमल कटवले 100 आले 2 2 2 4 डिवाइडेड बाय 0.24. सॉल्व करतो ना मी, याला काही अडचण नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की मी यांचे आन्सर पाठ करून आलोय किंवा हे क्वेश्चन खूप वेळेस सॉल्व केलं तर मला माहित आहे पण मी स्किप करेन, नाही बिलकुल नाही. ठीक आहे. 100/30 तुम्हाला माहिती आहे 100/30 काय येतं 3.33 प्लस. ठीक आहे. 10/3 सेमच अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. 3.33 इथं 100 मल्टिप्लाय करतो 1/4.8. पण मी एवढं छोटंसं करेक्शन करतो, इथं 1/4.8 आहे ना, त्याला 1/5 कन्सिडर करतो जस्ट. ठीक आहे. आता इथून जर मी 2 डेसिमल कटवले तर काय होईल बरं, इथं वरती येणार 400. ठीक आहे. बरोबर, काही अडचण. मी जर इथं समजा 4 इथं 6 100/6 100/6 तुम्ही जर सॉल्व केलं तर किती येतं बघा, 16 6 जा 96, 16 85 16 तर 16 च्या अराउंड येतो. प्लस 3.33 प्लस 1/5 म्हणजे 0.2. तर काय आन्सर आलं 16 आणि 3 19.53 अप्रॉक्सिमेटली काढलं बरं का, हे पर्सेंटेज आलं. तर ऑप्शन मध्ये पाहू आपण, आपल्याकडे कोण आहे 19 च्या जवळ 20 आहे, म्हणजे आपलं एक्झॅक्ट आन्सर हे नियर अबाउट आलं. एक्झॅक्ट आन्सर येणार 20%. तुम्ही जर सॉल्व करून बघितलं तर मे बी तुम्हाला आन्सर एक्झॅक्ट 20 येऊ शकतं. जसं मी तिथं 4.8 न करता आणि इथं 6 न 100 ला डिवाइड केल्यानंतर ओनली 16 घेतलं, त्यामुळे बाकी काही लोड नाही तेवढा. क्वेश्चन नंबर हा पण छान होता, कॅल्क्युलेशन शिकण्यासारखं होतं, म्हणजे एरर शिकण्यासारखं नाहीये हा क्वेश्चन, कॅल्क्युलेशन शिकण्यासारखा होता. म्हणजे छान होता, तेवढं काही असं वेगळं डिफरंट नव्हता क्वेश्चन, की आपल्याला एक्सपेक्टेशन काय आहे की काहीतरी वेगळं भेटावं, काहीतरी क्वेश्चन मध्ये वेगळं भेटावं. चला मे बी नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतं. क्वेश्चन नंबर 44. युजिंग मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट as a fundamental quantities, the dimension of a permittivity. ठीक आहे. आता आलं ना, म्हणलं तुम्हाला हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढत जाणार आहे, क्वेश्चन चांगले येणार आहेत, छान येणार आहेत. लेक्चर 1 तासाचा असं म्हणून टेन्शन नका घेऊ, थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा, 1.5 मध्ये बघा, 1.2 1.1 काहीतरी थोडी स्पीड वाढवून बघा जर तुम्हाला गरज असेल, नाही तर आरामात बघा, काही टेन्शन नाहीये. जर तुम्ही युनिट्स अँड डायमेन्शनला 10 आवर्स दिले बरोबर आहे तर तुम्हाला सांगतो संपलं, जबरदस्त चॅप्टर प्रिपेअर होतो. आणि 10 लेक्चर तुम्ही आपले बघा फक्त, एकदम जबरदस्त चॅप्टर होतो. शॉर्ट नोट्स बनवा आणि तुम्ही प्रिपेअर करा, नंतर तुम्हाला 10 लेक्चर कधी बघायची गरज नाही पडणार. न्यूमेरिकल त्या क्वालिटीचे, ते कंटेंट त्या क्वालिटीचं आहे, त्यामुळे म्हणते की ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा, बघा काय करतोय मी, शिका. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर काय म्हणला की 44, एम मास, लेंथ, टाइम अँड करंट यांना फंडामेंटल कन्सिडर करून परमिटिव्हिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला बनवा. तुम्ही म्हणता परमिटिव्हिटी कुठे बघायला भेटते आपल्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये परमिटिव्हिटी कुठे आहे तर हे इप्सिलॉन. ठीक आहे. वरती कोण येणार Q1 into Q2 बाय R². ठीक आहे. 4 पायला युनिट राहणार आहे का, नाही बिलकुल नाही. मग इप्सिलॉनला या साईडला बोलवा, इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू Q1 Q2 म्हणजे चार्जेस आहेत डिवाइडेड बाय हा फोर्स आला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे म्हणून त्याचं युनिट वेगळं राहणार आहे का, काही नाही, न्यूटनच राहील ना. अरे बोला, न्यूटनच राहील ना. ठीक आहे. मग इथं Q1 Q2 चार्जचं युनिट काय राहणार, एम्पियर सेकंड.
कुलम असतं, परंतु इन द फॉर्म ऑफ फंडामेंटल जर लिहायचं असेल तर त्याला आपण एम्पियर सेकंद लिहितो. सर एम्पियर सेकंद कसं लिहिलं? करंट इज इक्वल टू चार्ज बाय टाइम. तर चार्ज इज इक्वल टू करंट इनटू टाइम. करंट एम्पियर, टाइम सेकंद, दोन चार्ज आहेत म्हणजे ए स्क्वेअर एस स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर्स. फोर्स युनिट काय येतं? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आर डिस्टन्स आहे तर मीटर स्क्वेअर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व्ह केलं बघा इप्सिलॉन नॉट ला. याला फक्त वरती पाठवून द्या, झालं ए स्क्वेअर एस टू द पॉवर 4 केजी मीटर क्यूब. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला येणार m - 1 l - 3 t4 a2. संपला खेळ. टफ आहे का? काही नाहीये, फक्त फॉर्म्युला माहित असलं गरजेचं आहे. परंतु जे मुलं 11 चे तर त्यांनी हा विचार नका करू की सर आम्हाला तर हा फॉर्म्युला माहित नाही. मे बी आता माहित असेल पण माहित नाही असा विचार करू नका. हळूहळू फिजिक्स मधले सर्व फॉर्म्युले तुम्हाला पाठ होतील. टोटल फॉर्म्युले पाठ करणं ही टास्क नाहीये. कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा ही मेन टास्क आहे. ए स्फेरिकल बॉडी ऑफ मास m, स्मॉल m ला मास बोलले, ठीक आहे, लिहितले जमा स्मॉल m मास आहे म्हणजे युनिट येणार केजी. नंतर ओके फाइन, अज्युमिंग दॅट मी कुठे गेलो? 46 ला गेलो का? 45 बाकी आपला. ओके फाइन, चल तर 45 आधी घेऊया क्वेश्चन. तर 45, assuming that the mass m of the largest stone that can be moved by flowing river depends upon velocity. म्हणजे रिव्हरचं पाणी फ्लो मध्ये असतं, त्याच्यामध्ये छोटे छोटे मोठे मोठे स्टोन असतात. तर ते म्हणतंय की स्मॉल m हे लार्जेस्ट स्टोनचं मास आहे आणि त्याला मूव्ह करायचे किंवा त्याला जे रिव्हरचा फ्लो आहे, रिव्हरचा जो करंट आहे त्याचा वापर करून त्याला मूव्ह करायचे, पाण्याच्या फोर्सने त्याला मूव्ह करायचे. तर त्याबद्दल काहीतरी प्रश्न आहे. m कोण आहे? मास आहे, मग त्याचा युनिट आलं केजी. ठीक आहे, जे रिव्हर आहे त्याचं जे लिक्विड म्हणजे रिव्हरचं जे पाणी आहे ते फ्लो होतंय विथ वेलोसिटी v, मग युनिट आलं वेलोसिटीचं मीटर पर सेकंड. ठीक आहे, इट्स डेन्सिटी रो. डेन्सिटी रो डेन्सिटीचा युनिट आहे केजी पर मीटर क्यूब. जनरली डेन्सिटी म्हणलं की व्हॉल्यूम वालीच डेन्सिटी घ्यायचं, लिनियर किंवा एरियल वाली डेन्सिटी नाही घ्यायचं. लिनियर आणि एरियल जर विचारलं असेल तर ते प्रॉपर वर्ड्स यूज करतात. लिनियर मास डेन्सिटी, सरफेस मास डेन्सिटी. परंतु या डेन्सिटी साठी बिलकुल त्यांनी सांगत नाही की ही व्हॉल्यूम वाली आहे म्हणून. ठीक आहे, आणि नंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय येणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर प्रश्न काय विचारलाय बघा, देन m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. अरे वा, छान. म्हणजे m इज प्रोपोर्शनल टू v असू शकते, रो असू शकते, g असू शकते. मग यांचे पॉवर काय असतील? पॉवर मग आपण म्हणलं याचा a घेऊ, याचा b, याचा c. बरं a b c च्या व्हॅल्यू काय असतील? मग सिंपल लॉजिक आहे. मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला पुट करा, या तिघांचे डायमेन्शनल फॉर्म्युले पुट करा, डायमेन्शनल एनालिसिस LHS = RHS सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर ABC चं भेटून जाईल. मेथड वापरा. पण आपण ती मेथड तर कन्व्हेन्शनल आहे, आपण ती तर युजुअली वापरू शकतो. ठीक आहे, आपण काय म्हणलं मग जायचं कसं? बघा विचार करा, लेफ्ट हँड साइडला तुम्हाला मास आहे म्हणजे तुम्हाला ओनली केजी पाहिजे लेफ्ट हँड साइडला. मग केजी कोण देऊ शकतं? या तिघांपैकी केजी कोण देऊ शकतं? सर रो देऊ शकतो. म्हणजे रोचा पॉवर राजानो 1 असायला पाहिजे. तुम्ही म्हणता सर रोचा पॉवर 1 का बरं असायला पाहिजे? ठीक आहे, रोचा पॉवर 1 म्हणजे केजीचा पॉवर 1 आणि आपल्याला केजीचा पॉवर 1च पाहिजे. मग त्याच्यासोबत बिनबुलाय मेहमान कोण आलं? बिनबुलाय मेहमान कोण आलं? मीटर क्यूब आलं, त्याला कटवायचे. ओके, मीटर क्यूब कटवण्यासाठी तुम्ही काय करसाल? तुम्ही एक तर जी वापरसाल किंवा व्ही वापरसाल. ठीक आहे, मग प्रश्न काय तो जी वापरायचं का व्ही वापरायचं? दोन्ही वापरावं लागतील. तुम्ही म्हणता कसं काय दोन्ही वापरावं लागतील? कारण दोघांपैकी एक कुठलाही वापरला तर मीटर येईल परंतु त्यासोबत सेकंद पण येतो. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता सर कोणता घेऊ आधी? हा घेऊ का हा घेऊ? ठीक आहे, माझ्या लॉजिकनुसार मी हा घेतो. ठीक आहे, आणि मी याला घेऊन सॉल्व्ह करतो. पण आता प्रॉब्लेम काय येईल माहिती आहे का याच्यामध्ये? की मी ज्या स्पीडनं जाऊ शकतो त्या स्पीडनं तुम्ही जाऊ शकणार नाही.
ठीक आहे. मग तुम्हाला काय वाटेल की सर फक्त क्वेश्चन सांगतायत, त्यांना जसं मेथड जमते, आमचा कोणी विचारच करत नाही. ठीक आहे. मग अशी कुठेतरी भावना तुमच्या मनामध्ये जनरेट होऊ नये म्हणून तुमचा भाऊ तुमच्यासाठी सॉल्व्ह करून टाकतो. ठीक आहे. मेथड डायमेन्शनल अनालिसिस. लेफ्ट हँड साइडला कोण आलं? M1 मास. ठीक आहे. v वेलोसिटी साठी काय लिहिणार तुम्ही? L1 t minus 1 to the power a. त्यानंतर नेक्स्ट डेन्सिटी. डेन्सिटी साठी काय लिहिणार? M1 L minus 3 to the power b. आणि त्यानंतर थर्ड कार्यकर्ता G L1 t minus 2 L1 t minus 2 to the power c. या मेथडने आपण पहिल्यांदा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय बरं का. ठीक आहे. लेफ्ट हँड साइडला कुठल्याही प्रकारची छेडखानी करू नका. इथं L चा पॉवर 1 त्याचा पॉवर a म्हणजे L टू द पॉवर a, t चा पॉवर -a. ठीक आहे. असं जर तुम्ही सगळ्यांचे पॉवर कॅल्क्युलेट केले तर फायनल काय येईल बघा. ठीक आहे. सर्वात पहिलं मी याला आणखीन एक छान वेनं जातो की सर्वात पहिलं बघतो m कुठं कुठं आहे एकाच ठिकाणी. तर m चा पॉवर 1 1 चा पॉवर b म्हणजे m पॉवर b. दुसरा कुठे m नाहीये म्हणजे टेन्शन नाही. नंतर नेक्स्ट L घेतलं. L चा पॉवर a त्याचा पॉवर L चा पॉवर 1 त्याचा पॉवर a म्हणजे L टू द पॉवर a. इथं L चा पॉवर -3 त्याचा पॉवर b म्हणजे -3b. ठीक आहे. त्यानंतर इथे L चा पॉवर 1 त्याचा पॉवर c म्हणजे +c. डायरेक्ट लिहायचं. एक स्टेप आपण कमी करू शकतो. त्यानंतर t चा पॉवर -a. ठीक आहे. t चा पॉवर इथं नाही, t चा पॉवर इथं -2c झालं. LHS = RHS करा. b m चा पॉवर इथं 1 आहे, m चा पॉवर इथं b आहे म्हणजे b = 1 भेटलं. b कोणाचा पॉवर होता? रोचा. रो बद्दल आपल्याला विचारलेलं नाही, मास आणि वेलोसिटीचं रिलेशन विचारलंय. ठीक आहे. मग आपण म्हणलं वेलोसिटीचा पॉवर किती आहे? a. तर ते काढायचे. मी म्हणलं चला a - 3b b ची व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस काय केलं c = काय रे बाबा? 0. ओके फाइन. ठीक. मग आपण इथं जर समजा b ची व्हॅल्यू पुट न करता जनरल इक्वेशन जरी बनवलं तर a - 3b + c = 0. त्यानंतर t चा पॉवर तिकडे किती आहे? -a - 2c इकडे t चा पॉवर किती आहे? 0. बघा L चा पॉवर इकडे आहे का? नाही. मग या दोन इक्वेशनला सॉल्व्ह केलं. +a - a कॅन्सल. ठीक आहे. -3b जशास तसं c - 2c म्हणजे -c = 0. b ची व्हॅल्यू आपल्याला 1 माहित आहे, इथं पुट केली तर -3 - c = 0 म्हणजे c भेटलं मला -3. c कोणाचा पॉवर आहे? तर c पॉवर आहे g चा. ओके. मग आता मला काढायचे काय? a काढायचे. मग तुम्ही c ची व्हॅल्यू कुठल्याही वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू शकता. मी मला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू आपण. तर या कोणता? -a - 2c = 0. c ची व्हॅल्यू -3 आहे, इथं पुट केली तर -a + 6 = 0. तर a आपला आन्सर भेटलं 6. a हा कोणाचा पॉवर राहील? तर v चा. ऑप्शन मध्ये तुम्ही बघा तर आहे ऑप्शन, तर आहे v टू द पॉवर 6. बघ छान होता ना क्वेश्चन. की मी जी मेथड वापरतो त्याला जाऊ शकलो असतो, पण त्यामध्ये काय झालं असतं की मेजॉरिटी लोकांना असं वाटलं असतं की सर स्वतःच सॉल्व्ह करतायत. ठीक आहे. म्हणजे त्यांना जसं जमतंय तसंच. म्हणजे कधी कधी तरी दुसरी मेथड सांगा ना, कधी कधी तरी ऍटलिस्ट ती जुनी मेथड कन्व्हेन्शनल मेथड सांगा म्हणजे आम्ही विसरून नाही जाणार. चल पॉज केलं, घेतलं लिहून. नेक्स्ट क्वेश्चन. घाबरायचं नाही, छान प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करत राहायचे. प्रॅक्टिस करत गेले की तुम्हाला ऑटोमॅटिकली या गोष्टी समजतात की ऍडजस्टमेंट कशी करायची. प्रॅक्टिस नाहीये, लिमिटेड क्वेश्चन सॉल्व्ह करतायत. ठीक आहे. क्लास मध्ये सॉल्व्ह केलेले क्वेश्चन सॉल्व्ह करतायत तर नाही, ग्रो नाही होणार, बिलकुल नाही होणार. स्टँडर्ड नाही, स्टँडर्ड जर बनायचं असेल, स्टँडर्डायझेशन कडे जायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला थोडंसं स्वतःला मॉडिफाय करायचं असेल तर घरी आल्यावर प्रिपरेशन करावंच लागतं आणि ऍडिशनल करावं लागतं. त्यासाठी आपला चॅनल आहे राजांनो. 46. परत एक छान क्वेश्चन. स्पेरिकल बॉडी ऑफ मास m अँड रेडियस r. ओके. मास m दिले, ठीक आहे, युनिट येणार kg, रेडियस r दिले, त्याचे युनिट येणार मीटर. फाइन, काय अडचण नाही. इज अलाउड टू फॉल इन अ मीडियम ऑफ विस्कोसिटी eta.
ठीक आहे, आठवत असेल तर बघा इटाचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा त्याचं युनिट जरी म्हणलं तर त्याचं युनिट येतं केजी पर मीटर सेकंद. म्हणजे M1 L-1 T-1. माझं काय म्हणणं माहिती आहे का, जे 11th वाले मुलं जे 12th रिपीटर किंवा ज्यांचं की 11th झालेले अशा मुलांनी याला पाठ करायची काही गरज नाही, कारण त्यांना माहिती आहे. परंतु जे 11th त्यांनी याला पाठच करा, कारण हे तुम्हाला नंतर येईल खूप वेळानंतर. ठीक आहे, तर याला पाठ केलं ना तर तुम्हाला प्रॉब्लेम युनिट्स अँड डायमेन्शनची इझी वाटतील. मग आपण काय म्हणलं, केजी पर मीटर सेकंड. द times in which the velocity of a body increases from 0 to 0.63 times the terminal velocity. ठीक आहे, आता टर्मिनल व्हेलॉसिटी कोण किंवा ही किती न वाढली वगैरे हे जस्ट तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. ठीक आहे, तर सरळ इथं फक्त तो v म्हणजे कोण आहे तर टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे मीटर पर सेकंद. ठीक आहे, नंतर इज कॉल्ड ॲज, ठीक आहे, द टाइम इन विच द वेलॉसिटी ऑफ द बॉडी. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर टाइम आहे, त्या टाइम मध्ये वेलॉसिटी ऑफ बॉडी ही काय झाली, इनक्रीज झाली. किती टाइम, 0.63 टाइम्स द टर्मिनल वेलॉसिटी. ओके फाईन, आपल्याला समजलं, वाढली काही अडचण नाही. पण तो जो टाइम लागला त्या टाइमला आपण म्हणतो टाइम कॉन्स्टंट आणि त्याला डिनोट करतो आपण टौने. म्हणजे टाइम आहे म्हणल्यानंतर त्याचं युनिट काय आलं पाहिजे, सेकंड. ठीक आलं. द डायमेन्शनली टाउ कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. ठीक आहे, म्हणजे टाऊचा फॉर्म्युला काय असायला पाहिजे. आता इथं आपलं लक किंवा आपलं बॅड लक कामाला येतं. आपल्याला इथं ऑप्शन वाईजच जावं लागतं, कारण बघा ऑप्शन मध्ये बघितलं तर तुम्ही खूप सारे येतं. ठीक आहे, सर्वात पहिल्या ऑप्शन मध्ये बघा सर्वात वरी कोण आहे, मास म्हणजे केजी, नंतर r चा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 6 पायला काही असणार आहे का, नाही. मग त्याच्यानंतर इटा केजी पर मीटर सेकंड. केजी कॅन्सल होईल परंतु मीटर वगैरे कॅन्सल होणार नाही. आपल्याला सेकंड पाहिजे हे माहिती आहे मला, सेकंड वरती जाईल हे पण बरोबर आहे, कारण मेन डिव्हिजन इथे, परंतु मीटर पण वरती जाईल ना. मीटर क्यूब सेकंड याचा आन्सर येते, मीटर क्यूब सेकंड. का बरं लिहून दाखवलं माहिती आहे का, काही मुलांना ह्याही गोष्टी थोड्या टफ जातात की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जातो, मग गेला कसा ह्या गोष्टी. मग सेकंड ऑप्शन ट्राय करू आपण. सेकंड ऑप्शन काय म्हणते, अंडर रूट. अरे वा, इथं तर आणखीन नागेंडास डेंजर. 6 पायला काहीच नाही, एम ला किती केजी, आर ला किती मीटर, आणि आपला जो कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी त्याचं येणार केजी पर मीटर सेकंड डिवायडेड बाय कोण आहे, जी स्क्वेअर. जी म्हणजे कोण तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचं युनिट येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा गिवन डेटा कसा छान लिहिलेला आहे, म्हणजे टाइम आपल्याला दुसरीकडे क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करायला लागले की दुसरीकडे डायव्हर्ट व्हायची गरज नाही. मग डिवायडेड बाय कोण येणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सांगा सर्वात पहिले सेकंड पाहिजे हो, परंतु केजी कॅन्सल होणार आहे का, मीटर कॅन्सल होतोय का, नाही ना. ठीक आहे, एक कॅन्सल होईल परंतु बाकीचे नाही, मग याच्यासाठी आन्सर येणार नाही. बरं सॉल्व्हच केलं, मीटर कॅन्सल, केजी स्क्वेअर बनला, हा सेकंड स्क्वेअर, एक सेकंड कॅन्सल, हा सेकंड वरती गेला तर केजी स्क्वेअर सेकंड बाय मीटर, म्हणजे युनिट आलं आपलं केजी स्क्वेअर सेकंड बाय मीटर. हे का हे सेकंडचं युनिट आहे का, हे कोण म्हणलं होतं. ठीक आहे, थर्ड पॉइंट कडे जाऊ, थर्ड ऑप्शन कडे जाऊ. थर्ड ऑप्शन म्हणतंय मास. मास म्हणजे वरती ठेवला आपण केजी, हे येऊ शकतं बरं का, कारण आपलं कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी खाली. 6 पायला तर युनिट नाही, हे आलं काय टाऊ म्हणतात त्याला. मी तेच विचार करतोय की त्याला काय म्हणतात त्याला असं होत आहे. ठीक आहे, तर त्याला टाऊ म्हणतो, त्याला येतं केजी पर मीटर सेकंड. ठीक आहे, पुढे काय म्हणले, आर व्ही म्हणते, 6 पाय इटा आर व्ही, इटा म्हणतात, इटा टाऊ नाही इटा म्हणतात. ठीक आहे, तर आपण काय म्हणलं, इटा आर व्ही, तर आर काय येणार मीटर, व्ही मीटर पर सेकंड. सांगा केजी कॅन्सल झाला हो, मीटर कॅन्सल झाला. ठीक आहे, पण हे दोन डिनॉमिनेटरचे वरती गेले, सेकंड स्क्वेअर बनले, सेकंड आणि खाली मीटर तसंच राहिलं. हे काय टाइमची युनिट आहे का, नाही. मग चला चौथ्याकडे. सर चौथं काय आहे, नन ऑफ द अबोव. ठीक आहे,
ते म्हणतात सर असं थोडी ना असतं, असंच असतं राजा. ठीक, मग इथंच तर प्रॅक्टिस होते, अशाच क्वेश्चन मध्ये तर प्रॅक्टिस होते. आपल्याला काय वाटतं माहिती का, जे ऑप्शन मी पहिल्यांदा ट्राय केलं ट्रायल अँड एरर मध्ये तेच असायला पाहिजे. ठीक आहे, आपले नाना बसलेले आहेत का तिथं क्वेश्चन बनवण्यासाठी? बिलकुल नाही. आपल्याला स्ट्रगल करावंच लागेल, हार्डवर्क आपल्याला करावंच लागतं. पॉज करून लिहून घेत जा. ठीक आहे, किंवा थोडस मागं जाऊन याला पॉज केलं तरी चालतंय. क्वेश्चन नंबर किती बरं? 47. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की क्वेश्चन सॉल्व्ह करताना मे बी बोर होऊ शकतं. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ना ती बोर होते बघ. ती करत असताना बोर वाटतं, हार्डवर्क करायला बोरिंग वाटतं. ठीक आहे, आपल्याला प्रिपरेशन करताना 7-7, 8-8 तास बसायला बोर वाटतं. ठीक आहे, मूवी बघायला किंवा मोबाईल मध्ये रील्स बघायला एकदम बोर होत नाही, एकदम निवांत. आता लेक्चर घेण्यासाठी इथं मी माझं सांगतो, एक लेक्चर शूट करायला 1-1, 1.5-1.5, 2-2 तास जातात कधी कधी. ठीक आहे, एका दिवशी तर एक व्हिडिओ लेक्चर शूट करून एडिट करून अपलोड करायला 5 तास गेले. नवीन सुरुवातीला खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे विचार करा तुम्ही, जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही दुपारी 12 वाजता शूट करायला चालू केलं, समजा सुट्टी आहे, आपण 12 ते 1 शूट करू आणि 1 ते 2 मध्ये एडिट करून अपलोड करू. ठीक आहे, किंवा संध्याकाळी अपलोड करू 5-6च्या दरम्यान मध्ये. परंतु 12 पासून संध्याकाळच्या 5 पर्यंत चालूच कार्यक्रम, असं किती इरिटेशन होईल. मग त्यामध्ये वाटतं की बोर होतंय, जाऊ द्या यार काय करायचे. ठीक आहे, किंवा असंही डाऊट येतो कधी कधी की व्ह्यूज नाही आले तर कसं होईल. ठीक आहे, याचा विचार आता मी बंद केलेला आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवली, काय लक्षात ठेवली, व्ह्यूज वाढणार 100%, त्यामध्ये काही डाऊटच नाही हो, 100% वाढणार. आपल्याला आपल्यावर कॉन्फिडन्स नाही तर कोणावर राहणार, व्ह्यूज वाढणार. फक्त काय माहित आहे का की मी हा विचार करतोय की हार्डवर्क केल्याशिवाय आपल्याला सोल्युशनच नाही. ठीक आहे, स्मार्ट वर्क हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे, परंतु हार्डवर्क केल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्यायच नाहीये. ठीक आहे, चला जाऊया आपण क्वेश्चन नंबर 47 कडे. द लिक्विड ड्रॉप ऑफ डेन्सिटी, म्हणजे रो दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, डेन्सिटी, आणि तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी दिली म्हणजे कोणती राहणार, व्हॉल्यूम इज डेन्सिटी kg/m³. नंतर काय म्हणते, अँड रेडियस r इज इक्वल टू मीटर, अँड सरफेस टेन्शन सिग्मा. सिग्मा टी काही सिंबल वापरतात, तुम्हाला माहिती आहे याचं युनिट माहिती आहे तुम्हाला, kg/s². तुम्ही म्हणले की नाही आठवत नाही, तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला फोर्स बाय लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ. फोर्सचं युनिट kg/s² डिवाइडेड बाय लेंथचं युनिट मीटर, मीटर कॅन्सल म्हणून kg/s². नंतर पुढे काय म्हणताय, विथ टाइम पिरियड टी, कॅपिटल टी ला त्यांनी टाइम पिरियड वापरलं, युनिट आलं सेकंड. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन फॉर t² इज करेक्ट. t² पाहिजे, इज प्रपोर्शनल टू, कोणाचा वापर करणार आहे त्याला, या तिघांचा. ठीक आहे, म्हणजे काय येणार, रो येणार, आर येणार आणि सिग्मा येणार. ठीक आहे, मग याचा पॉवर ए, याचा पॉवर बी, याचा पॉवर सी. मग आपल्याला त्याच फॉर्मॅट मध्ये आन्सर विचारलेला आहे. मग काय केलं मी, इथं विचारलं काय पाहिजे राजा तुला, तो म्हणला सर सेकंड² पाहिजे. ठीक आहे, तो तर टाइम आहे ना, तो तर टाइम पिरियड आहे ना, मग तुला सेकंड² का पाहिजे, तर t² आहे म्हणून सेकंड² पाहिजे. ओके फाइन, मग आपण म्हणलं सेकंड² कोण देऊ शकतं, डेन्सिटी नो, नॉट एट ऑल. रेडियस नाही, सिग्मा देऊ शकतं. मग सिग्मा देऊ शकतो, पण मग सी ची व्हॅल्यू 1 ठेवल्यावर देऊ शकतो का, नाही, बिलकुल नाही. मग याचं युनिट काय रिअल मध्ये बघायला गेलं तर kg/s². मग याचा पॉवर मला -1 घ्यावा लागेल, म्हणजे सी ची व्हॅल्यू -1. ठीक आहे, मग सिग्मा कुठं जाईल, खाली जाईल, म्हणजे इक्वेशन मध्ये t² च्या इक्वेशन मध्ये खाली जाईल. ठीक, लक्षात द्या. डबल एकदा सांगतो, म्हणजे याचा अर्थ काय झाला, सिग्मा कडे सेकंड² आहे, पण आपल्याला सेकंड² न्यूमरेटरला पाहिजे, याच्याकडे डिनॉमिनेटर, म्हणून पलटी मारली. बरं, मग सी ची व्हॅल्यू -1च का, कारण आपल्याला -2 करून काहीच बेनिफिट नाही. सेकंडचा पॉवर 4 ची गरज आहे का आपल्याला, बिलकुल नाही. मग ते केलं. मग आता ऑप्शन कडे जा, सिग्मा कुठं डिनॉमिनेटरला आहे ते बघ. मग आपण बघितलं सिग्मा 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 डिनॉमिनेटरला आहे कुठल्या, तर पहिल्याच क्वेश्चन मध्ये. सर भेटलं ना सर, मग एकाच अटेम्प्ट मध्ये आन्सर भेटलं, पण दादा अहो दादा थांबा थोडं, बघा तिथं नन ऑफ द अबोव पण ऑप्शन आहे.
म्हणजे आपलं बॅड लक ऑलवेज काम करत असल्यामुळं आपल्याला इथं माती खाण्याची गरज पडू शकते. मग तिथं ऑब्झर्वेशन करावं लागेल आपल्याला की नन ऑफ दीज. बरं ठीक आहे सर. सेकंड स्क्वेअर वरती गेला सर, केजी खाली आला. केजी उडवायला कोण हेल्प करेल? तर रो हेल्प करेल. रो कसा हेल्प करेल? डायरेक्ट रो टू द पॉवर 1. तर म्हणजे कसं? याला -1 केल्यामुळे केजी खाली आला. रोचा पॉवर 1 केल्यामुळे रोचं युनिट येतं केजी पर मीटर क्यूब. याचा पॉवर 1 म्हणजे ए ची व्हॅल्यू मी घेतली 1. ठीक आहे. तर केजी काय होऊन जाईल? कॅन्सल. इथला सेकंड स्क्वेअर भेटलाय. फक्त आता उडवायचे कोणाला? मीटर क्यूबला. मीटर क्यूबला उडवण्यासाठी कोण हेल्प करेल? रेडियस हेल्प करेल. म्हणजे आर चा पॉवर काय यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. आहे का असं ऑप्शन? रो टू द पॉवर 1 आर टू द पॉवर 3 बाय सिग्मा आहे सर. फर्स्ट ऑप्शन मॅच झालेला आहे. तर टी इज इक्वल टू रो आर क्यूब बाय सिग्मा. ठीक आहे. छान क्वेश्चन होता. थोडस आपण दिमाग लावूनच सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. याला असं अननेसेसरी डायमेन्शनल अनालिसिस वाली मेथड वापरली नाही. युनिट पुट केला आणि सॉल्व्ह केलं. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हणतोय नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 48. बघितलं किती डेंजर प्रश्न आहे. ठीक आहे. माझ्या याच्यामध्ये काय वाटतं? एवढा मोठा क्वेश्चन वाचत कोण बसा? ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन मध्ये बघितलं तर विचित्र कार्यकर्ते दिसत आहेत. सॉल्व्ह कोण करायला? मग एक्झाम मध्ये काय होतं? प्रेशर मध्ये आपण सोडून देतो. असं होतंय. ठीक आहे. नाही सोडून देतो. सोपा असतो. ए लाइट रिजिड क्यूबिकल ब्लॉक ए. एक क्यूबिकल ब्लॉक आहे. मी डायग्राम ड्रॉ करतो जेणेकरून अडचण येणार नाही. क्यूब कळतंय तुम्हाला? तिन्ही साइड काय राहतील? सेम. याचं नाव काय दिलं त्यांनी? ए दिलं. ठीक आहे. स्मॉल मास ब्लॉक ए ऑफ अ स्मॉल मास कॅपिटल एम. म्हणजे याचं मास आहे कॅपिटल एम. अँड साइड एल. साइड आहे त्याची एल. ओके. इज फिक्स्ड रिजिडली ऑन द other cubical block of same dimension and modulus of rigidity is eta. बर. मास दिलं, लेंथ दिलं. मासचं युनिट केजी हे समजलं. लेंथचं युनिट कारण यूज करतील ना बाबा. ठीक आहे. त्यानंतर इटा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणते. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा इलास्टिसिटी म्हणलं तरी चालतंय. आठवत असेल कालचं लेक्चर तर बघा. तिथं स्ट्रेस आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जेवढ्या होत्या त्या सर्वांचं युनिट काय राहतं? सेम. फॉर्म्युला काय? तो फोर्स बाय एरिया. फोर्स बाय एरिया म्हणल्यावर काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. 1 मीटर कॅन्सल. तर केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर म्हणजे ईटाचं युनिट येणार केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. ठीक है. प्रैक्टिस make men perfect such that the lower face of A completely covers the upper face of B. म्हणजे दुसरा एक ब्लॉक घेतला. ठीक आहे. A चा लोअर फेस हा B या ब्लॉक न कम्प्लिटली कव्हर केलेला आहे असं म्हणत आहे. ठीक आहे. काही अडचणी? सेम ब्लॉक आहे. द लोअर फेस ऑफ बी इज रिजिडली हेल्ड हॉरिझॉन्टली सरफेस. याला फिक्स केलं. इथं हलू देणार नाही आपण बिलकुल. जस्ट एक्सप्लेन करते हो क्वेश्चन मी. ए स्मॉल फोर्स एफ इज अप्लाइड परपेंडिक्युलर टू वन साइड. म्हणजे फोर्स लावला आपण परपेंडिक्युलर टू वन साइड. हा फोर्स एफ आहे. तर एफ चं युनिट तुम्हाला माहित आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. मग नेक्स्ट काय म्हणतोय त्यांना? टू वन फेस ऑफ साइड ऑफ ए. ठीक आहे. आफ्टर द फोर्स इज विथड्रॉन ब्लॉक ए एक्झिक्यूट स्मॉल ऑसिलेशन द टाइम पिरियड ऑफ विच इज गिवन बाय. म्हणजे याला फोर्स लावला आणि सोडून दिलं. बघा असा होता तो. फोर्स लावला सोडून दिलं की असं करणे. ठीक आहे. असं आलं बरोबर. तर मग याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला कोणता असेल? टाइम पिरियडची युनिट काय तर सेकंड. ऑप्शन शिवाय आपल्याला पर्याय नाहीये. मग मी सर्वात पहिलं ऑप्शन ट्राय केलं. पहिल्या ऑप्शन मध्ये काय? टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय युनिट देणार आहे का आपल्याला? नाही. अंडर रूट मध्ये कोण आहे? एम ईटा इंटू एल. ठीक आहे. मग जर मी युनिट पुट करून बघितलं, एम म्हणजे मास आहे त्याचं आलं केजी. ईटा केजी बरोबर केजी पर
मीटर सेकंड स्क्वेअर आहे आणि इकडच्या साईडला आला एल. ठीक आहे, सांगा बरं केजी कॅन्सल होणार आहे का? नाही. म्हणजे पहिल्या ऑप्शन वरून आपल्याला एक हिंट भेटते की मास आणि ईटा या दोघांना सोबत ठेवून नाही जमणार. ठीक आहे, तर काय करावं लागेल आपल्याला? त्याला एकाला वरील एकाला खाली. मग आता तुम्ही म्हणता कोणत्याला खाली ठेवायला पाहिजे? ईटाला. तुम्ही म्हणता का बरं? कारण बघा सेकंड स्क्वेअर याच्याकडे आहे आणि आपल्याला सेकंड पाहिजे. सगळे ऑप्शन रूट वाले येतं. रूट मध्ये सेकंड स्क्वेअर असेल तर बाहेर काय येईल? सेकंड. म्हणजे मासला वरी ठेवा आणि ईटाला खाली ठेवा. कारण बघा दोघं जर सोबत असतील तर काही काम करणार नाहीत. मास आणि ईटा सोबत असलेले ऑप्शन ठीक आहे, 2 उडाले, 2 राहिले. मग आपण ट्राय करू थर्ड वाला. ठीक आहे सर, तुम्ही म्हणता म्हणून थर्ड वाला ट्राय करू. टाइम इज इक्वल टू 2 पायला कुठल्याही प्रकारचे युनिट नाही, तर अंडर रूट मध्ये एम मासला आलं केजी, लेंथला आलं मीटर डिवायडेड बाय केजी डिवायडेड बाय केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. ओके फाइन. ठीक आहे, आला हा फॉर्म्युला. आता बघा केजी काय झाला? कॅन्सल झाला. ठीक आहे, परंतु अडचण काय? मीटर कॅन्सल होतोय का? नाही. मीटर स्क्वेअर अंडर रूट मध्ये फायनल आन्सर काय ते माहित आहे का? मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. अहो आपल्याला फक्त अंडर रूट मध्ये सेकंड स्क्वेअर पाहिजे. मग सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे? फोर्थ वाला करेक्ट आहे. सर सॉल्व न करताच सांगितलं तुम्ही. हो बघा पहिले 2 ऑप्शन मध्ये एम आणि ईटा सोबत होतं, त्यामुळे केजी स्क्वेअर कॅन्सल होणार नाही. मग माझ्याकडे 2 ऑप्शन राहिले. 50-50 मध्ये असंच होतं. 50-50 मध्ये 2 उडाले, 2 राहिले. मग राहिलेल्या दोघांपैकी एक ट्राय करा. तेच असेल तर बेस्ट आहे, नसेल तर राहिला तोच आन्सर आहे जो रिमेनिंग आहे. ठीक आहे, चलो सर समज. क्वेश्चन होता ठीक ठाक होता, थोडस वेगळं. ईटा जो आहे तो थोडा परेशान करतोय. कधी कधी ऍज अ विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणून यूज होतोय. कधी कधी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा याला शियर मॉड्युलस म्हणतात. याला काय म्हणतात? शियर मॉड्युलस पण आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा राजांनो, क्वेश्चन नंबर 49 कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 49 काय म्हणतोय पहा. क्वेश्चन नंबर 49, द मास ऑफ द बॉडी इज 20.000 ग्राम. मास दिलेले आपल्याला 20.000 ग्राम. फाइन, नो प्रॉब्लेम. अँड इट्स व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम पण दिलेले किती? 10.00 सेंटीमीटर क्यूब. युनिट कडे थोडस लक्ष देत जा. ठीक आहे, एकदा मी ना एका स्टुडंटचा इंटरव्ह्यू ऐकला होता. मे बी तामिळनाडू साईडचा कोणीतरी टॉपर होता, नीटचा टॉपर होता. तर तो म्हणे की आम्ही मेजॉरिटी म्हणजे दुसऱ्याही चॅप्टरचे आम्ही युनिट चेक करायचो सर्वात पहिले. म्हणजे ऑप्शन मध्ये काय करतात कधी कधी हे स्मार्टली एनटीए वाले, तर ते ऑप्शन मध्ये काय करतात, एकाच ऑप्शनचं युनिट जे विचारले त्याचं ठेवतात. नाहीतर काय करतात बाकीचे थोडं मिक्स करतात. किंवा 2 ऑप्शनचं युनिट, समजा फोर्स विचारले तर 2 ऑप्शनचं युनिट न्यूटन ठेवणार, दुसऱ्याचं मे बी जवळपास काहीतरी चेंज करतात. मग आता 2 50-50 झालं ना, मग आपल्याला एकच ट्राय करायचंय. तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, हे टॉपरनी त्या सांगितलं होतं ते माझ्या डोक्यामध्ये फिक्स बसलं. इफ द मेजर्ड व्हॅल्यूज आर एक्सप्रेस्ड टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर, द मॅक्सिमम एरर इन द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, आता डेन्सिटी मास बाय व्हॉल्यूम असते म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? मॅक्सिमम एरर काढायचं. कशात काढायचंय? तर ओनली एरर काढायचं बरं काय, पर्सेंटेज एरर नाही काढायचा. सर कसं सॉल्व्ह करायचं? एम आहे मग डेल्टा एम ची गरज पडेल. आठवा लॉजिक काय सांगितलं होतं मी तुम्हाला, जेवढे डिजिट आहेत तेवढ्यांना 0 लिहा, सर्वात शेवटच्याला 1 लिहा आणि ग्राम लिहा. विषय संपला. डेल्टा व्ही व्हॉल्यूमच्या एरर मध्ये तुम्ही जेवढ्या डिजिट आहेत त्याला 0 लिहा, सर्वात शेवटच्याला काय लिहा तर तुम्ही 0.0, शेवटच्याला 1 लिहा. प्रश्न गंभीर आहे पण आपण खंबीर आहे. ठीक आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला येतो मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला येतो मास बाय व्हॉल्यूम. मग डेन्सिटीचा जो एररचा फॉर्म्युला येईल डेल्टा रो बाय रो, 100 तर करायची गरजच नाही, डेल्टा एम बाय एम प्लस डेल्टा व्ही बाय व्ही. ओके सर. मग सर आपल्याला विचारले काय? रिलेटिव्ह एरर विचारले का? रिलेटिव्ह एरर विचारलं असतं तर ऑप्शन मध्ये युनिट असते का? नाही. मग आपल्याला फक्त डेल्टा रो विचारले.
मग सर डेल्टा रो कसं काढायचं सर? याच्या आधी तर असा काही क्वेश्चन घेतला नाही. घेतला असेल पण ठीक आहे, नसेल तर चालेल. रो पलीकडे गेलं रो, मग ब्रॅकेट मध्ये कोण राहिलं? डेल्टा एम बाय एम. डेल्टा एम तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं बघा किती आहे, तर 0.001 डिवायडेड बाय काय येतंय तर 20 प्लस 0.01 डेल्टा व्ही डिवाइड बाय व्ही किती 10. ठीक आहे. रो रो म्हणजे काय असतं? मास बाय व्हॉल्यूम. मास किती 20, व्हॉल्यूम किती 10, म्हणजे 20/10 किती येतंय तर 2 येते. तुम्हाला जर वाटलं सॉल्व्ह करून दाखवायचे, इथं व्हॅल्यू पुट करून दाखवतो 20/10. ठीक आहे. विथ सिग्निफिकंट फिगर वगैरे तुम्ही जाऊ शकता, पण काही तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. ब्रॅकेट मध्ये आता 0.001 म्हणजे 10 टू द पॉवर काय बरं -3 आहे. 1/20 ला आपण काय लिहू शकतो? 1/20 ला सर आपण 5 × 10 टू द पॉवर -2 लिहू शकतो. ठीक आहे. तर मग आता इथं जर मी 5 × 10 टू द पॉवर 2 आणि ऑलरेडी 10 टू द पॉवर 3 आहे, तर 10 टू द पॉवर -5 बनेल. प्लस ही व्हॅल्यू काय बनेल बरं? हा वरती गेल्यामुळे 0.001 म्हणजे 10 टू द पॉवर -3 बनेल, किंवा असं लिहू 0.001 लिहू. ठीक आहे. थोडं आणखीन तुम्हाला इझी जाऊ म्हणून मी त्याला आणखीन थोडं प्रॉपर लिहू. 0.00005 1 2 3 4 5 बरोबर लिहिलं. प्लस 0.001. ठीक आहे. याला ऍड केल्यावर आन्सर काय भेटेल बरं? 2 × 0.001 3 गेले, त्यानंतर 0.5 तर 5 कट होऊन दिला. ठीक आहे. फायदा बिल त्याला. ठीक आहे. त्याला उडवलं तर राहिलं काय 0.001, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं 0.002 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. कोण आला हा? तर डेल्टा रो आला. डेल्टा रो ऑप्शन मध्ये आहे का? तर नाही ऑप्शन मध्ये, पण ऑप्शन नन ऑफ दीज आहे. तर आपला आन्सर येतंय 4th ऑप्शन. कोणतं ऑप्शन? 4th ऑप्शन, नन ऑफ दी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगा, पर्सनल माझा एक्सपिरियन्स, तर मला ना नन ऑफ दीज जर ऑप्शन मध्ये असेल ना तर मला भीती वाटते. का बरं माहितीये का? कारण नन ऑफ दीज जर ऑप्शन मध्ये असेल ना तर आपल्याला आन्सर जर आपलं नाही मॅच झालं आपल्या चुकीमुळं ठीक आहे. जर समजा खरंच नन ऑफ द अबोव ऑप्शन आहे तर काही अडचण नाही, परंतु आपल्या चुकीमुळे, मायनर चुकांमुळे जर ऑप्शन मॅच नाही झालं तर आपल्याला काय वाटतं माहितीये का? की झालं, प्रॉब्लेम गेला, फेल झालं, कार्यक्रमात संपला. का बरं? कारण आपल्या चुकीमुळे जर ऑप्शन मॅच नाही झालं, परंतु ऑप्शन त्या तिघांपैकीच आहे, पण आपण नन ऑफ द अबोव टिक करून देणार कारण मॅच नाही झालं. मग त्यामुळे म्हणतोय की काळजीपूर्वक हे जे नन ऑफ द अबोव वाले क्वेश्चन असतात ना, याला खूप काळजीपूर्वक जावं लागतं. ठीक आहे बॉस, समजलं. मुलं छान आहेत, ऐकतात आणि त्यानुसार एक्झिक्यूट पण करतात. टेन्शन घेत नाहीत आणि टेन्शन देत नाही. ठीक आहे. हार्डवर्क करणाऱ्या लोकांसाठी नसतं टेन्शन, डिप्रेशन ह्या गोष्टी. ज्यांच्याकडे फालतू टाइम असतो ना, मी तुम्हाला खरं सांगतो चांगल्या शब्दात, ज्यांच्याकडे फालतू टाइम असतो ना त्या लोकांना वाटतंय की मी टेन्शन मध्ये, मी डिप्रेशन मध्ये. क्वेश्चन नंबर 50 मी हे दर लेक्चर मध्ये बोलतो, कारण तुम्ही मोटिवेट झाले पाहिजे, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे, मेंटल स्ट्रेंथ आपली स्ट्रॉंग असायला पाहिजे, डिसिजन मेकर असायला पाहिजे आपण. द लेंथ ऑफ द स्ट्रिप मेजर्ड विथ मीटर रॉड. लेंथ मेजर करून आपल्याला दिलेली आहे 10.0 कुठे गेला सेंटीमीटर. and its width is measured with vernier caliper आणि width मेजर केलेली आहे ती आहे 1.00 सेंटीमीटर. बरं, काही अडचण नाही. द लीस्ट काउंट ऑफ मीटर रॉड. लीस्ट काउंट ऑफ मीटर रॉड म्हणजे डेल्टा आहे. ठीक आहे, ऑलरेडी बोललोय आपण. तर तो दिलेला आहे आपल्याला 0.1 सेंटीमीटर. नेक्स्ट द लीस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरचा लीस्ट काउंट म्हणजे डेल्टा डब्ल्यू. किती आहे त्याची व्हॅल्यू? तर ती आहे 0.01 सेंटीमीटर. ठीक आहे, काही लोड घ्यायची गरज नाही. व्हॉट विल बी द एरर इन इट्स एरिया. एरिया ठीक आहे. एरर कोणता विचारलाय तर खाली ऑप्शन मध्ये प्लस और मायनस दिसतंय बघा, म्हणजे डेल्टा ए विचारलंय. ठीक आहे, एरियाचा फॉर्म्युला तर लिहू आधी. एरिया इज इक्वल टू काय येणार? एल इंटू डब्ल्यू. ठीक आहे, आधी व्हॅल्यू फाइंड आउट करू. 10 × 1 काय येणार आहे? 10च येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर.
ठीक आहे, लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. या इकडे मग आपण काय म्हणलं, याला जर आपल्याला याचा डेल्टा ए कॅल्क्युलेट करायचा आहे तर डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू काय येईल सांगा बरं, डेल्टा एल बाय एल. सोपं एकदम, डेल्टा डब्ल्यू बाय डब्ल्यू. सोपं आहे. कशावरून म्हणलो, या व्हॅल्यू तेवढ्या विचित्र नाही आहेत ना. मग डेल्टा एच मला काढायचे तर डेल्टा ए इज इक्वल टू ए पलीकडच्या साईडला घेतला. ठीक आहे, ए पलीकडच्या साईडला गेला, डेल्टा एल ची व्हॅल्यू पुट करा. डेल्टा एल ची व्हॅल्यू किती आहे, 0.1 डिवाइडेड बाय 10 आहे, प्लस डेल्टा डब्ल्यू ची व्हॅल्यू 0.01 डिवाइडेड बाय किती आहे तर 1 आहे. ओके फाइन सर. ए ची व्हॅल्यू आपण पुट केली, ए ची व्हॅल्यू आहे 10 सेंटीमीटर क्यूब लिहिलंय का मी इथं, तर सेंटीमीटरचा स्क्वेअर. चालतं हो, चालतं. ठीक आहे, सांगू नका कोणाला तुम्ही. ठीक आहे, तर 10 आणि ब्रॅकेट मध्ये 0.1 बाय 10 म्हणजे काय 0.01 आणि इथं ऑलरेडी 0.01 आहे. ठीक आहे, त्यामुळे मल्टिप्लाय जर केलं तर 0.01 0.01 0.02 इंटू 10 केलं तर 0.2 सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर येणार. मग ही व्हॅल्यू आपण काय लिहित असतो तर ही प्लस और मायनस, म्हणजे आपल्याकडून प्लस और मायनस एवढा एरर येऊ शकतो. ऑप्शन मध्ये आहे का 0.2 सेंटीमीटर स्क्वेअर? सर आहे सर, ऑप्शन मध्ये आहे 0.2 सेंटीमीटर स्क्वेअर ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर जर तुम्ही याच्या नंतरचा पाहिला 51, ठीक आहे, तुम्ही म्हणता 51 तर 51 आणि पुढे एक सेम असाच क्वेश्चन आहे आणि याच्या अगोदर पण असा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. सर खरं का? क्वेश्चन नंबर तर दिसू द्या किंवा क्वेश्चन तर दिसू द्या म्हणजे आम्हाला कळेल. तर 51च का 52 कुठे गेलं 51. हा, तर 51 द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मटेरियल इज फाउंड बाय वेइंग द बॉडी फर्स्ट इन एअर अँड देन इन वॉटर. द वेट मेजर केलं म्हणजे सुरुवातीला जे मेजर केलेलं वेट आहे ते एअर मधलं, नंतरचं जे वेट आहे ते लिक्विड मधलं. ठीक आहे, तर या टाइपचा क्वेश्चन ऑलरेडी पाहिलाय बघा आपण. W1 W2 दिलं होतं आणि आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी विचारलं होतं. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय राहतो या केस मध्ये तर रिलेटिव्ह डेन्सिटीचा रो आर लिहितो. तर रिलेटिव्ह डेन्सिटीचा तर वेट इन एअर डिवाइडेड बाय वेट इन एअर मायनस वेट इन लिक्विड. मग तुम्हाला याचा रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचा असतो. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तर त्याने तेच विचारलंय, पर्सेंटेज एरर इन रिलेटिव्ह डेन्सिटी. काय येईल बरं याचा फॉर्म्युला तुम्हाला जमेल, फक्त मी तुम्हाला आयडिया देतो. तर डेल्टा रो आर बाय रो आर इज इक्वल टू, सर्वात पहिले याचा घ्या, डेल्टा W1 बाय W1 पर्सेंटेज काढायचे ना तर इंटू 100. इकडे पण मी इंटू 100 करतो, प्लस याला या डिनॉमिनेटरला टोटलला कन्सिडर केलं तर डेल्टा W1 प्लस डेल्टा W2. सर मायनस आहे ना, एरर आपण सबट्रॅक्ट करत नाही, डिवाइडेड बाय W1 मायनस W2 ठेवा, काही अडचण नाही, आणि इंटू 100 करा. आपण ऑलरेडी याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तर यांनी दिले आपल्याला की वेट इन एअर वेट इन वॉटर आपल्याला दिलेले W1 W2 च्या व्हॅल्यू दिलेले आहेत, पुट करा, पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा. यासारखाच पुढे एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, पुढे एक क्वेश्चन आहे, परंतु तो तेव्हा मी सांगेन, असं सेम सांगेन. ठीक आहे, स्किप नाही करायचा, एकही क्वेश्चन स्किप नाही करायचा, जेणेकरून आपल्याला असं नाही झालं पाहिजे की सरांनी एक बुक सॉल्व्ह करून घेतो म्हणले परंतु घेतले नाही, त्यातले काही क्वेश्चन सोड नाही सोड. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या लेक्चरला इथेच थांबू. भेटू नवीन लेक्चर मध्ये. असेच लेक्चर बघत राहा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट्स पण मेन्शन करा म्हणजे मलाही छान वाटेल. ठीक आहे, भेटू नवीन लेक्चरला, त्यामध्ये न्यूमेरिकल घेऊन. तर थँक्यू व्हेरी मच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.